रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। निरसी अष्टधेचा भास, तुझे प्रकाशाचा विलास। निरसी अष्टधेचा भास, द्रष्टा आणि दृश्यास स्वतेजी मिळवी. अनेकदा अशी पहिल्यांदा शंका येण्याची शक्यता आहे की हे सगळं तत्त्वज्ञान आपल्याला कशासाठी पाहिजे. आपण जगतो आहोत, खातो पितो आहोत, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, नसेल तर व्यवस्थित करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. मग आता ह्याच्यात आणखीन हे बाकीचं सगळं कशासाठी पाहिजे. तर हे जे बाकीचं वाटतं आहे तर ते बाकीचं नाही, ते एक संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. जिथे जिथे म्हणून मी असं म्हणत नाही की ते आपल्याकडे आहे किंवा असं आहे, असं नाही. इथे अधिक त्याचा खोल विचार झालेला आहे आणि नुसता विचार नाही झाला, अनुभव आलेला आहे. तो एवढ्यासाठी की पूर्णाचा विचार हे आपलं लक्षण आहे. आपण पूर्णाचा विचार करतो, समोर दिसतंय त्याचा विचार करत नाही, आत काय आहे त्याचा विचार पण करतो. समोर आहे, दिसतं आहे त्याचा विचार करणं हा शुद्ध पूर्णाचा विचार आहे. आणि हा दिसतं आहे त्याचा आणि त्याच्या मागं काय आहे त्याचा याचा विचार करणं म्हणजे ज्याला इथे अंतर्बाह्य म्हटलं, कसंही कुठल्याही बाजूने म्हटलं, स्थूल आहे, सूक्ष्म आहे, अशाश्वत आहे, शाश्वत आहे, हा सगळा विचार करणं म्हणजे पूर्णाचा विचार आहे. तेव्हा आणि हा पूर्णाचा विचार त्याने का केला हाही प्रश्न आहे. की समजा एवढं करून भागलं असतं, बाह्य विचार करून भागलं असतं तर तसंच चाललं असतं. तसं ते काही ठिकाणी चालूही आहे, पण त्याची मर्यादा कळून आलेली आहे त्यांना कधीच. जी आज मर्यादा कळायला हे 21व्या सहस्रात यावं लागलं, ती मर्यादा त्यांना त्याच्या इसवी सनाच्या पूर्वी 10,000-20,000 वर्ष आलेली आहे. ते सगळे प्रयोग करून झालेले आहे. कसल्याही बाबतीत कुठले प्रयोग राहिले तसं नाही आहे. लौकिकाचे प्रयोग सगळे केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लौकिकाला जोडून अलौकिक काहीतरी आहे. ते जेव्हा विचारात घेऊ तेव्हा विचार पूर्ण विचार होईल. तर आपल्या साध्या पातळीवर स्वतःचा विचार, बरोबरच्यांचा विचार, कुटुंबाचा विचार, समाजाचा विचार असं करीत आपण पूर्ण विचार करण्याकडे जात असतो ना, आणि तेच हिताचं आहे. तर तशा तऱ्हेनं माणसाचा विचार हा पूर्ण असावा अशी ज्या वेळेला सांस्कृतिक परंपरा आहे किंवा जिथे तशा तऱ्हेचा आधार आहे त्याला, तो हा पूर्णाचा विचार आहे. आणि त्यामुळं निरसी अष्टधेचा भास भिन्न भिन्न आहे पण अभिन्न पण आहे हा विचार केलेला आहे. भिन्न असतंच, जगामध्ये माणसापासून माणूस वेगळा आहे, इच्छेपासून इच्छा वेगळी आहे, सगळं त्यांनी विचार करून ठेवलं आहे. पण शेवटी निरीच्छतेचा पण विचार केला आहे. इच्छेपासून इच्छा वेगळी आहेच, माणसापासून माणूस वेगळा आहे, देशापासून देश वेगळा आहे, सीमेपासून सीमा वेगळी आहे, सगळं वेगळं वेगळं आहे आणि वेगवेगळं लागणार हे पण तितकंच खरं आहे. तर ते वेगळं नसेल तर सृष्टीचा आकारच राहणार नाही. त्यामुळं तो जो आकार आहे, सृष्टीला जो प्रवास आहे, सृष्टी ही सगळी काळाच्या अधीन आहे. मग काळाच्या अधीन असलेल्या गोष्टी त्याच्या पद्धतीनं चालणार. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आहे तेव्हा ते त्याच्या पलीकडे गेले आहेत की ही सृष्टी कशाची बनली आहे. मग तिचं जर काळाच्या अधीन राहून नाहीसं होणं हा जर स्वभाव आहे तर मग नाहीसं न होणारं काय आहे असा प्रश्न आला आहे. ते क्रमाने तिथं आलेत म्हणून हा आपल्यासमोर एवढा खोल विचार का ते ठेवतात. पहिल्या एक म्हणजे ती गुरूंच्याबद्दल पुढे बोलले, पण पहिल्या 1-2-3 ओव्यामध्ये हा विचार का ठेवला तर आपल्याकडे पूर्णाचा विचार आहे. जसं हे दिसणारी सृष्टी आहे तसं न दिसणारं त्याचं कारण किंवा काही आहे का दुसरं हाही विचार केला. नाहीतर मग दिसण्यावर मनुष्य चालेल आणि मग फसेल. दिसतं तसं नसतं ना, आपल्याला माहिती आहे. मग दिसतं तसं नसतं, मग ते नंतर कळतं, त्याचा कळून काय उपयोग नसतो. मग आता त्याचं काय करायचं. मग त्यांनी जे दिसत नाही, जे आपल्या चर्मचक्षुतेनं लक्षात ते जे आहे त्याचाही विचार करून ठेवावा. म्हणून त्याला जीवनाची जर परिपूर्णता यायची, सांगड घालून सगळ्याची परिपूर्णता यायची तर त्याला सर्व विचार केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग हे दिसणारं न दिसणारं, शाश्वत अशाश्वत असं सगळं एकत्र केलं. जे आपल्याला डोळ्यांना दिसते तिथं माणसांना कोणाला दिसते, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. पशूनही डोळे उघडले की दिसतंच, त्याच्या खालच्या विनोनी दिसतंच. एवढासा मासा असतो, केवढासा डोळा असतो, मुंगी केवढी असते, केवढासा डोळा असतो, आपल्याला काय कळत दिसत पण नाही. तिचा डोळा दिसत नाही, ज्या मुंगीचा डोळा दिसत नाही तिचं जीवनसुद्धा व्यवस्थित प्रवास सुरू आहे. एवढाच विचार केला तर एवढे मोठे आम्ही आहोत तर त्याचा विचार त्या नुसत्या डोळ्यांपुरता चालेल का. तिच्याकडे हा पुढचा विचार आहे की नाही
तो जो विचार आहे तो आपल्याकडे आहे, तिथे कितपत आहे तो सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे मुंगीच्या ठिकाणी एक विचार केला तर तिचं मुंगीचे मनोगत जाणे ते, तर तिचं जे मनोगत आहे ते अजून तिचा काहीतरी विचार आहे, ती शोधते तिच्या पद्धतीनं. या सृष्टीत तिचं शेवटी जसं आपल्याला अन्न पाणी अमकं तमकं सगळं आहे, तर ही अष्टधा प्रकृती म्हणजे आपल्या साध्या भाषेत आपल्याला जगवण्याची आणि काळाबरोबर संपवण्याची यंत्रणा आहे, असं लक्षात ठेवा. साधं जर लक्षात ठेवायचं तर कुठलीही गोष्ट बघा की जी अशा तऱ्हेनं काळाच्या अधीन आहे, मनुष्य जन्माला येऊ दे, मोठा होऊ दे, काय वृद्ध होऊ दे, तर ती नष्ट करण्याची परंपरा आहे. झाड लावलं एक वर्ष टिकेल, काय 6 महिने टिकेल. आपल्याकडे एका दिवसाची फुलंसुद्धा आहे, एका दिवसात फुल येतं आणि निघून जातं. तर तशा तऱ्हेच्या सगळ्या सृष्टीमध्ये जिथे जिथे आकार निर्माण झाला तिथे तिथे नाश त्याला लागू नये, फक्त तो काळाबरोबर चालतो. काळाबरोबर म्हणजे कोणाचं हे म्हटलं तसं की कोणाचं 100 वर्ष आहे, आपल्याकडे 200-200 वर्ष, काय 2000 वर्षसुद्धा वृक्ष राहतात, पण शेवटी कुठेतरी एक मर्यादा येते आणि ते थांबतं, कारण ते काळाच्या अधीन आहे. तेव्हा काळाच्या अधीन जर आपण आहोत तर काळाच्या बाबतीत म्हणजे अधीन आहोत म्हणजे खरं पराधीनच आहोत काळाच्या बाबतीत, पण तरीसुद्धा काळाच्या अधीन आहोतच. कुणाला आपलं वय थांबवता येत नाही, अनेकांना वाटतं, पण नाही थांबवता येत, वय नाही थांबवता येत, वय पुढे जाणार, तुम्ही रोखून धरा पण ते नाही थांबणार. तर ते तसं काळाच्या अधीन आहे, त्यामुळं ते 5 वर्षाचं म्हणजे 7 वर्ष, 7 म्हणजे 70 असतील, ते सगळा प्रवास त्याचा होणारच. हे जर होणारच आहे तर मग माणसाच्या हातात एवढंच जिणं आहे का, ह्याचा ज्या वेळेला मनात विचार आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काळाच्या अधीन आहे, पण काळाच्या पलीकडे पण जाता येणं शक्य आहे. काळ ही मर्यादा आहे का आपल्याला, असं काळ ही सृष्टीसाठी, ह्या जीवितासाठी, या व्यवहारासाठी मर्यादा आहे. मग आता हे असं मर्यादित आणि दुसरं मग म्हणजे जे शांत म्हटलं आणि अनंत म्हटलं, दोन्ही बाजूंनी त्यांनी ते अभ्यास केलेला आहे. जे शांत आहे, उदाहरणार्थ ज्याला कशाला अंत आहे, तर आपण म्हटलं तसं माणूस आहे, अंत आहे, झाड आहे, अंत आहे, काही तुम्ही याच्यातलं घेतं ते त्याला अंत आहेच. दगड झाला तरी त्या स्वरूपात राहत नाही, त्याला अंत आहेच. त्याच्या ठिकऱ्या उडतात, हे आपण बघतो, कधीतरी तो ओढून पडतो, एवढी मोठी शाळा असली तरी तुकडे होऊन जातात. म्हणजे त्याच्या पद्धतीनं सृष्टीमध्ये ज्याला आकार आहे त्याचा निराश तो नाहीसा होतो. त्यामुळं ते जसं म्हणजे त्याला अंत आहे कुठेतरी, कशालाही अंत आहे. आणि मनुष्याने जे जे निर्माण केले त्याला पण अंत आहे. आपण शास्त्र पहा, वस्तू पहा, काही कुठलंही घेतलं जे माणसाने निर्माण केलं, तर ते जे निर्माण केले त्याला त्याचे गुण त्याला चिकटलेलेच आहेत, त्यामुळे ते पण नाहीसं होतं. की आपल्या साध्या व्यवहारात काय याच्यातला कप असतो, फुटतो, असा कप वर्षानुवर्ष सांभाळणारा एखादा असतो, नाही असं नाही, आणि तो अँटिक म्हणून दाखलसुद्धा करेल उद्या कधीतरी, तर ते तेवढंच. पण ह्याच्या पलीकडे काही करता येत नाही. अँटिक म्हणून जरी ठेवला, अगदी वस्तू संग्रहालयात ठेवला आणि त्याच्या हातातनं मेंटेनन्स करण्याकडनं फुटलं तर काय करणार, तर काय करता येत नाही. कसलीही वस्तू असू दे, ही लाकडाची आहे, आपण मूर्ती बनवतात, मूर्तीचं काय आहे पुढे, मूर्तीला पुन्हा तिचा स्वतःची वेअर अँड टिअर, आपलं कसलेही तुम्ही कशाही पद्धतीचं, म्हणजे अगदी माणसाने जो देव निर्माण केला जो सगुणात आहे, कारण देव निर्माण करायला आपण देव थोडीच आहेत, देवाला कोण निर्माण केलं हे माहीत नाही, पण तरीसुद्धा देवाची मूर्ती निर्माण केली किंवा काय निर्माण केलं ते सगळ्याला परत अंत आहे. तर त्याच्या ठिकाणी हे शांत जग आहे आपलं सगळं, हे एकदा जर माणसाच्या लक्षात असेल तर त्या गोष्टी तशा का झाल्या याची उत्तरं कितीतरी ठिकाणी तिथेच मिळतील. ही शांत आहे, एखादा संबंध तो सुद्धा संपतो, ऋणानुबंध संपतो, आपलं शत्रुत्व असेल संपतं, आपलं मित्रत्व असेल तरी संपतं, सगळं शेवटी संपतंच. म्हणजे शेवटी जगच शांत आहे, तर प्रत्येक गोष्टीला अंत आहेच. मग तशा तऱ्हेनं घराला अंत आहे, व्यवहाराला अंत आहे, ह्या सगळ्या संबंधांना अंत आहे, सगळ्याला अंत आहे. तर त्यामुळं आपल्याकडे अशा तऱ्हेचे शांत म्हणजे संत असं जे जग आहे त्या जगाचा पण विचार केला, त्याचा अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की अरे अनंत पण काहीतरी आहे, इकडे शांत आहे तिकडे अनंत आहे. मग ज्याला अनंताचं स्वरूप लक्षात आहे त्याला शांताचं मूल्य कळतं. आज अडचण काय आहे की शांत हे आणि पलीकडे अनंत आहे हे लक्षात नसल्यामुळं शांत हेच सगळं अंत होऊन बसतो त्याचा, असं होतं की तेच सगळं अंतिम आहे असं वाटतं. ते अंतिम आहे असं वाटू नये याच्यासाठी त्यांनी सूक्ष्मात जाऊन विचार केला, अरे शांत आहे ते अनंत आहे. मग अनंताकडून इकडे पाहिलं की ह्याची मूल्य, त्याला द्यायचा वेळ, त्याच्याप्रमाणे करायचे कामं, हे सगळं ठरतं. पण हे जर ठरलं नसलं ना तर शांत जगामध्ये मनुष्य कितीही म्हणजे काय त्याला अंतच नाही, आयुष्यभरसुद्धा त्या जगातच राहील, तो पुढे पाऊल जाणार नाही, त्याच्याकडून आणखीन काही प्रगत काम होणार नाही. आपल्याकडे शांत जगामध्ये सुद्धा प्रगत कामं आहेत, काही शास्त्रज्ञ आहेत आयुष्यभर एखाद्या कामाला वाहिलेलं असतं, मग ते कामाचा ते फार खोल जाऊन सगळ्याचा उलगडा करून काही तथ्यासमोर मांडतात. आता हे सगळं झालं तरी मांडलेल्या तथ्यांना अंत आहे आणि शोधणाऱ्या शास्त्रज्ञालाही अंत आहे.
तर तोही जातो आणि ते संशोधनही पुन्हा त्याच्या पुढचं संशोधन होतं की हा संशोधनाचं काय झालं तर ते अंत पावलं. म्हणजे ते सगळं शांताचं जग आहे आपलं. आता ह्यातच एखादा राहायला समजा अगदी चांगल्या आदरपूर्वक त्यांना अगदी म्हटलं तरीसुद्धा शास्त्रज्ञाला शेवटी कुठेतरी असं वाटतं की हे आपण करतो आहे खरं काय 40 वर्ष केलं 50 वर्ष केलं आयुष्य अख्खं आयुष्य ओतलेली माणसं आपल्याकडे आहेत त्याच्यासाठी. कुठल्याही कार्याचा सुद्धा आपण बघितलं असेल तर कुठेतरी अंत आहे त्याला. म्हणजे लौकिकदृष्ट्या त्यातलं काहीतरी थांबतं कारण शेवटी हे शांत जगातलंच असल्यामुळं त्या संशोधनाचंही पुढचं जसं निघतं तसं तो शास्त्रज्ञही निघून जातो. मग दुसरं कोणतं निर्माण होईल ते तर कार्यच आहे त्याचं. त्या सृष्टीमध्ये हे सारखी निर्मिती आणि त्याचा वृद्धी आणि विनाश हे कार्यक्रम सारखा सुरू आहे. सतत जन्माला येत आहे जगत राहतं आणि नाहीसं होतं. हा सगळा शांत सृष्टीचा सगळा व्यापार आहे. आता जो जागा झाला त्याला त्याच्या पलीकडचं शांताच्या पलीकडे काय आहे मग अनंत म्हणून काहीतरी आहे ते तर मला सापडत नाही. सापडायला जायला काहीतरी वाट असली पाहिजे. मला असं एकदम उडी मारून नाही जात आहेत किंवा विचार नाही करतायत म्हणून क्रमाक्रमाने सांगितलं आणि मग शेवटी लक्षात आणून दिलं की आणि हे सुद्धा कशासाठी तेही सांगतो हे ह्याचं शांत जगाचं मूल्य लक्षात यावं रोजच्या जीवनाची महत्त्व लक्षात यावं. महत्त्व नाही असं नाही महत्त्व नसतं तर ते दिलंही नसतं तेही त्याचाही उलगडा करून पुढे जावं की हे जे काय दिलेलं आहे हे मग असं कशासाठी दिलं. मागे एका प्रश्नोत्तरामध्ये हा विषय विचारला होता की एकोहम बहुश्याम वगैरे त्याच्यावरनं विचारलं की सृष्टी का निर्माण झाली. एकोहम बहुश्याम आपल्याकडे उपनिषदांच्या भाषेमध्ये आहे. एकट्या परमेश्वराला काही कर्मेना असं आहे ना म्हणून त्यांनी सृष्टी निर्माण केली. मग त्यात आपण सगळे जीव मुक्त सगळे निर्माण झालो. ते म्हणतात की आम्ही दुःखात आहोत परमेश्वराची मजा झाली. इतक्या साध्या भाषेत विचारता काय बरोबर आहे म्हटलं तर तसं म्हटलं तर आता काय विचार करणारा माणूस आहे तर शेवटी त्याची मर्यादा आहे त्याप्रमाणे तो म्हणणार मग आमच्या वाट्याला असं जीवन काय आलं असं आलं दुःख आलं हे आले. पण हे सगळं असं द्वैताचं आणि शांत जीवन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी ह्यातून पलीकडे ते दिसावा म्हणून त्याने ते निर्माण केलं आहे आणि त्यामुळे हे चाललं आहे. त्याच्यामध्ये जे लोक तिकडे लक्ष ठेवून आहेत त्यांना ह्या दुःखाचं आणि सुखाचं काही फारसं वाटत नाही. सुखालाही ठीक आहे तेवढाच प्रतिसाद आहे दुःखालाही तेवढाच प्रतिसाद आहे. कसं होईल हा म्हणजे असं व्हायला त्याला काहीतरी दुसरं माहीत पाहिजे की अरे ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. हे तर आहेच पण ह्याच्या पलीकडे जे आहे त्याला जो धरून बसला आहे त्याला त्याची ती फार किंमत वाटत नाही. ठीक आनंदाची गोष्ट आनंदाने घेतली सुखाची घेतली दुःखाची घेतली निराशाने घेतली. पण आशा आणि निराशाही आहे अपेक्षा आहे अपेक्षाभंगी आहे. हे सगळंच कार्यक्रम चालूच राहणार आहे. बरं ह्यातलं काही न करावं का तर त्याला नाही करता येतं. मग हे निर्माण कशासाठी केलं मग त्यांनी ते गमतीने विचारलं सोडून देऊ आपण क्षणभर कारण त्याचं उत्तर देऊन झालेलं आहे. तर हे असं त्यांनी विचारलं मग हे केलं कशासाठी उद्योग सगळा. आपण आपला विचार करा जन्मात की हे सगळं फेडायचं आहे. तर फेडायचं कुठं फेडायचं ते एखाद्याचं देणं राहिलं एखाद्याचं देणं राहिलं एखाद्याच्या घरी जाणं राहिलं एखाद्याच्याकडचं अन्न राहिलं अमकं राहिलं तमकं राहिलं. माणसानं शेवटचं सुद्धा ते राहतं ना शेवटी हे करायचं होतं ते करायचं होतं असं म्हणत शेवटी बाकीचे काय करायचं ते करतात. निसर्ग काय करायचं ते करतो आणि शेवटी काय नाही राम बोलो भाई राम. मग आता त्यावेळेला राम बोलो भाई हा जागा होता त्यावेळेला त्या रामाची काय त्याला आठवण झाली नाही. तो जर रामाच्या पद्धतीनं या जगाकडे बघितलं असतं तर त्याला नंतर काय बाकीच्यांनी म्हणायची काय गरज नाही. ते त्यांच्यासाठीच आहे ज्याच्यासाठी आहे तो नाहीच आहे. तर मग आता हे कशासाठी तर हे सगळ्याकडे बघण्याच्या दृष्टीनं मग आपल्याला हे दोन का करून दिले उद्योग हा की अंतही ठेवले शांतही ठेवले आणि आनंदही ठेवलं असं का करून ठेवलं तर आम्हाला यातून मुक्त करायचं म्हणून करून ठेवलं आहे. आता जे वाटायला आलेले आहे ते तर माणसाला चुकवता येत नाही. आपण बघितलं असेल माणूस चुकवायचा नाही चुकवता येत संबंध चुकवायचा नाही चुकवता येत देणं द्यायचे नाही देत आहेत नुकसान होणार नाही. दुसऱ्या बाजूने फायदा पण होणार तो होणारच. मी नाही गेलं तरी तुमच्याकडे तो मनुष्य चालत येऊन पैसे देऊन जातो. आपण दुकानात धंद्यात बघितलं असेल बुडालेली बाकी असते आपण गृहीत धरलेलं नाही येणार म्हणून. अगदी कुठल्याही संस्थेच्या पातळीवर सुद्धा येईल असं वाटत नाही पण त्याला काय बुद्धी होती कोणा ठोक आणि तो बुद्धी होते आणि तो चालत येतो आणि त्याचं देणं देऊन जातो. आता हे जे देणं आहे ते त्याला चुकत नाही त्याला ते द्यावं लागतं. मग त्याची बुद्धी झाली की तो येतो. तोपर्यंत आपण कसे राहणार हा प्रश्न आहे की मग ते कसं राहणार. मग त्यावेळेला कुठेतरी तो लक्ष ठेवून राहणार. असेल रामाची इच्छा तर त्याला बुद्धी होईल तो देईल. नसेल रामाची इच्छा तर बुद्धी नाही होणार तो देणार नाही. मग ते फेडावं कोणाला लागणार त्यालाच फेडावं लागणार आहे. माझा ते काही मार्ग अडला नाही यामुळं म्हणजे हरकत नाही. आपल्याला त्या बाजूनं सुद्धा आपलं सगळं आयुष्य जर पुरं करायचं आहे तर ही अष्टधा प्रकृतीची गरज आहे. मग त्यातला विषय अष्टधा प्रकृती ही जी आहे ती आपल्याला गरजेची आहे. होय सगळे पंचमहाभूतून सगळं असेल तर हा व्यवहार चालणार तर मला दिलेला जीव माझा जगणार. हे सगळे ह्या पाणीने अन्न नमकं हे वायून सगळ्यावर अवलंबून आहे ना. मग त्यांच्यात आम्हाला आणून ठेवलं आहे की तिथे राहा म्हणजे तुम्हाला हे सगळं संपवता येईल. पण ते संपवायची दृष्टी असली तर नसेल तरी हे न संपणारा उद्योग आहे हा.
की असा जन्माला आलो, पुन्हा काहीतरी करून ठेवलं, पहिलं फेडलं, नवीन निर्माण केलं आणि पुन्हा परत त्याच्यात पडलो. हा जो कार्यक्रम आहे हा संपत नाही. मग ज्यांची दृष्टी याच्या मागे आणि पुढे गेलेली आहे, या जगाच्या काळाच्या सगळ्याच्या मागे आणि जगाच्या काळाच्या सगळ्याच्या पुढे अशी ज्यांची गेलेली, त्यांच्याही लक्षात आले, अरे ह्या कार्यक्रमाने 1 वर्ष चाललेलं आहे. आज आपण 5-50 वर्ष 100 वर्षाचा विचार करतो, त्याच्या मागचा विचार नाही येत, तो लक्षात नसतो. त्या अर्थाने लक्षात येण्याचा कार्यक्रम ठेवलेलाच नाही आहे. लक्षात आलं तर घोटाळा आहे. आजच्या संबंधामध्ये समजा मागचे त्या माणसाचे संबंध कोणते होते नक्की, ते आपल्याला पचणार नाही. ते आपलं सत्पुरुषांनी जाणून घ्यावं आणि शांत राहावं एवढंच त्याच्यातलं ते करतात. आणि काय करायचं तेवढं मात्र करतात. या माणसाचा कोणाशी काय संबंध आहे ते त्यांना माहिती असतं. ते का तर मागची दृष्टी आहे. आणि इकडे ऋषींना वगैरे ही जी दृष्टी होती ती अशी आपल्या नेहमीच्या सारखी नाही. त्यांच्याकडे सूक्ष्म दृष्टी आहे. त्यामुळे मागचं आणि त्याच्या पुढचं हे त्यांना दिसत असतं. आता ते दिसत असल्यामुळं या जगातला जो व्यवहार आहे तो करून ते शांत राहू शकतात. हा व्यवहार करून आपल्याला शांत नाही राहतात. व्यवहाराने एक तर सुख होईल नाही तर दुःख होईल, क्षोभ होईल अक्षोभ होईल, काय ते होईल, सारखं होत राहणार त्याचा त्रास. तर तो जो त्रास आहे तो जास्त त्रासच आहे ह्या जगामध्ये. आलो म्हणजे मुळात काहीतरी राहिलंच आहे. म्हणजे ते आपल्याला त्रास दिल्याशिवाय काय राहणार नाही. ते कोणाच्या रूपाने येईल, ते शेजाऱ्याच्या रूपाने येईल, ते ह्याच्यात येईल. काय बिल्डिंगमध्ये माणूस एखादा राहिला तर काय करणार आपण तरी. ते अपार्टमेंट असते किंवा काय हे काय कॉलनी असते, अमकं असते. मग तिथे आता ती येणारी माणसं का आपल्या हातात आहेत का? काही नाही. ते बरोबर येतात. ज्यांचं आपलं काय जमत नाही, कुठे ज्यांच्याविषयी आपला काय संबंध येऊ नये असं वाटतं, ते बरोबर येतात. तरी शेजारी जागा घेतली, काय करणार, देणं आहे म्हणणार. कारण आता शेवटी आपल्याला शांत राहायला लागणार, त्रास होणार, अमकं होणार, तमकं होणार, म्हणून हो ते झालं तरीसुद्धा त्याला माहिती आहे की हे पिटलं की पिटलं. मग ते एक दिवशी बंगला विकून मोकळ्या होतात. काय ते अपार्टमेंट सोडून दुसरीकडे जातात. मग हे काय होतं नक्की हालचाली, असं दुसऱ्या बाजूने विचार केला की लक्षात येतं, अरे हे एवढाच काळाचं होतं, हे एवढ्याच काळाचं होतं, हे 5च वर्षाचं होतं, 2च वर्षाचं होतं, 1च वर्षाचं होतं, असं लक्षात येतं. ते अनेक संबंधामध्ये असं चालू असतं. आणि काही संबंध पक्केच असतात. आता कुठले ते काय सांगायला नको. हा 50 वर्षाचा वाढदिवस होती की नाही, कशाचा ते सांगत नाही. तर आनंदानं साजरा करता, चांगला आनंदानं साजरा करावा. काय आजपर्यंत कुठला पदार्थ आणला नसेल तो आणावा. आणि एकदा आता तरी जाऊ दे, ते भेटते का बाबा, पण ते नाही भेटत. ते पुन्हा षष्टीवृत्ती परत त्याची पण परत एकदासाठी. आता काय करणार, तितके वर्ष संबंध आहे. मग तसं तो अधिक माणसांचा असतो. हा का अगदी प्राथमिक आहे, खूप काळ चालणार आहे. मग तसे खूप काळ न चालणारे संबंधसुद्धा आता अस्तित्वात यायला लागलेत. म्हणजे काळाचं गणित व्यवस्थित चालू आहे त्याच्या पद्धतीनं. तो 2 वर्षात संबंध संपतो, 3 वर्षात संपत, हे पण चाललं आहे. ते चालले, ते चालू देत. ते जसं चाललं आहे तसं ते काळानुसार आणि व्यवस्थेनुसार आणि कर्मानुसार त्याच्यात चालू आहे. आपला प्रश्न असा आहे की मी याच्या बाहेर आहे का. साक्षीत्वे नाही सेवय जे म्हटलं आहे ना, ते साक्षीत्वे नाही सेवय. मला नेहमी मला बघण्याची सवय आहे, त्यामुळे मी त्यात अडकतो. काही आहे बघा. आणि हे सामान्य माणसाच्या दृष्टीने बरोबरच आहे. अपघात झाला, मनुष्य पुढे जाणार, चौकशी करणार, काय होणार, हा व्यवहाराचा भाग आहे. आता तो समजा एक काही अपघात झाला तर तिथे दारात मनुष्य पटकन बाहेर येतो, चौकशी करतो, काय ते पाडी देतो, हक्क करतो. त्याचा कोणी संबंधित आहे ना, त्याला तो विचारून तो फोन करतो, मग ते बोलावून घेतात, मग ते पुढचं सगळं करतात. पण आपला संबंध कुठं होता, आपल्या दारात घडण्याशी होता. आता त्याच्या मागं काही जायचं कारण नाही. काही लोक त्यात गुंतले की तिथंपर्यंत जाऊन चौकशी, काय गरज नाही आहे. त्यांना जर गरज असेल तर विचारतीलच. उलटं तेच म्हणतील तुमच्या दारात होतो, असं झालं, तुम्ही वेळेला आला म्हणून बरं झालं. हे घटना आपल्याला 1 नाही 10 बघायला मिळतात. त्याच्या दारात घडतं. आता त्याच्याच दारात का घडावं, त्याच्या मागं पुढं काय जागा नाही आहे कुठं, पण ते तिथंच घडतं. कारण ह्याचा संबंध आहे त्याच्याशी आणि तो कुठेतरी मागचा आहे. यांचं काहीतरी केलेलं आहे, त्याचं त्यांनी करणं लागतं. त्यामुळं तो बरोबर तिथं काय तर धडपडतो आणि ती गाडी पडते. ती पडली की हा जातो, ते उचलून देतो, सगळं त्याला सावरून देतो, पाणी देतो, अमकं करतो, सगळं झालं की तो निघून जातो. आता हा संबंध किती काळाचा होता, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास, काय त्याला लागेल ते पैसा पाणी काय असेल ते झालं. ते झालं की संबंध संपला. या जगामध्ये हे असे संबंध संपवण्यासाठी आलेलो आहोत आपण. संबंध त्या अर्थाने जोडण्यासाठी आलेले नाहीत, संपवण्यासाठी आलेले आहोत. आता संपवताना जोडावेच लागणार आणि तुम्ही नाही जोडले तर ते जुळणारच. हो, मनुष्य डोक्यावरून बसणार, डोक्यावर म्हणजे लिटरली, तरीसुद्धा तो डोक्यावर बसणारच. तो काय करणार, तो त्याचं काम करून घेणार तुमच्याकडनं, तुम्हाला कामाला लावणार, सगळं काम करणार. आता हे जे काय काम चाललेलं आहे हे काय आहे, हे असं अष्टधा प्रकृती आपल्याला एवढ्यासाठी आहे, तिची मला गरज आहे. हे जर सगळं नसेल, असं समजा हा वेग आहे, ती गाडी आहे, तो माणूस आहे, ते हे सगळं जर नसेल तर ते फिटणार कसं, हा पण प्रश्न आहे. म्हणून ते फिटावं म्हणून हे सगळं चाललं आहे. तर ते फेडण्यासाठी प्रकृतीची गरज आहे माणसाला. म्हणजे भगवंताला त्याच्याशी काही देणं घेणं नाही त्या अर्थाने. ते तिच्या हातात देऊन टाकलेले, तुझं तू सांभाळ म्हणलेले घर. पण तुझं तू सांभाळ म्हणलं तरी त्याचं लक्ष आहे त्याच्याकडे आणि त्यामुळे ते सांभाळतं, ते बरोबर सांभाळतं की नाही एवढं बघतो.
आणि जर बरोबर सांभाळत नसेल तर त्याचे दूत जनसंत म्हणतात ती मंडळी येतात आणि ते बरोबर करून देतात. जे काही कमी जास्त असेल ते भरून काढणं, जाणवून देणं, लक्षात आणून देणं आणि खरं काम काय आहे ते त्याच्यापर्यंत पोचवणं. एवढं झालं की प्रकृतीचा निराश व्हावा आणि तो निराश ज्यांचा झाला त्यांना बरोबर साधला आयुष्यात काय साधायचं ते. मग ही जाणीव जागृती व्हावी म्हणून हे सगळं सांगणं त्यांचं आहे आणि ते होतं निराश माणसाच्या दृष्टीनं. आपण आहे असं आपल्याकडे मुक्तीचे प्रकार केले ते एवढ्यासाठीच केले ना की इथं बसूनसुद्धा शक्य आहे, इथं राहूनसुद्धा मुक्त मनुष्य हा ही गोष्ट शक्य आहे. कारण मग आता त्याच्या प्रारब्धाचं काय, त्याला प्रारब्ध झालं त्याचं फेडून आता. आणि जर काही राहिलंच असेल तर त्याच्यात तो नाही आता पहिल्यांदा तो त्याच्यातच आहे त्यामुळे त्याला ते फेडावंच लागतं. पण ते एकदा त्याच्या दृष्टीनं भगवंताचं ध्यान लागलं एकदा की तो त्यातून सुटला. आता तो भगवंताचा झाला म्हणजे जगाचा झाला नाही का, जगाचा आहेच. त्याला ते ओळखपत्र लागणार, त्याला काय पर्याय नाही. ते सगळे व्यवहार त्यांना करावेच लागणार. पण हे सगळे व्यवहार करून ते त्यात नाहीत हा कार्यक्रम आहे मात्र की तो शक्य आहे आणि तो यावा म्हणून दोन्हीची गरज आहे की मला हे असं तऱ्हेनं विनाश पावणारं विश्व आहे ते पण पाहिजे. विनाश नाही पावला तर जगामध्ये किती गोंधळ होईल. एक मनुष्य जगला, आपण त्यांना म्हणतो जे वेद शरदशता अमकं तुमकं, हा छान आहे. खरं सांगायचं तर आतून आपल्यालाही काय ते माहीत असतं. हां ते काय करणार, पण राहू दे 100 वर्ष बोलायला चांगलं बोलावं तर त्या अर्थाने चांगलं व्हायचं ते होतच असते. पण आपण म्हणताना 100 वर्ष राहा म्हणतो. आता तो 100 वर्ष राहिला तर आपली काय अवस्था होईल. उद्या तो समजा अजून 200 वर्ष राहा असं का नाही म्हणत कोणी. 200 वर्ष राहा म्हणजे काय होईल काय, 5-5 पिढ्या तिथं 7-7 पिढ्या निर्माण होतील ते त्यांच्या इथं काय निर्माण होईल. म्हणजे हे सगळं नाशाचं जी व्यवस्था आहे ती जितकी जन्माची व्यवस्था आहे तितकीच नाशाची व्यवस्था आहे. जितकं आकाराला येणार तितकं मोडणार ही जी व्यवस्था आहे ती आपलं सगळं कार्यक्रम जो राहिला आहे तो सगळा संपून जावा आणि जर उरलेल्या काळात काय असेल तर जगाचं कल्याण करून जाता यावं याच्यासाठी आहे. मी जगाचं एवढं देणं लागतो तर जगाला मी किती देऊ शकतो आणि मी काय देऊ शकतो. खरं तर जो असा आहे जो मोकळा झाला आहे तोच दुसऱ्या कामाचा विचार करेल. जो अडकलेला आहे तो दुसरं काम कुठलं करणार. जो स्वतःच समजा त्या प्रपंचात याच्यात सगळ्यात अडकलेला तो दुसऱ्याच्या कामाचा काय विचार करणार. म्हणून त्याला हा मार्ग आणून दिला म्हणून त्यांनी पूर्णाचा विचार केला असं सुरुवातीला म्हटलं. हे सगळं आहे हे अपूर्ण, याला काय आणि सांगायची गरजच नाही, हे आपल्यासमोर अनुभवच आहे त्याचा. तर मग ते जर अपूर्ण आहे तर पूर्ण काय आहे हे त्याला ओळख करून दिली. मग पूर्णात बसला की अपूर्ण कळलं त्याला. जसं डोंगरावर बसलं की गाव लहान दिसतं तसं आपण साक्षीत्वाला असलो किंवा भगवंताजवळ असलो म्हणजे मग हे सगळं त्याचं टोन डाऊन होतं लगेच. ते त्याचा जो त्रास आहे समजा राग आहे काय हे आहे काय विक्षेप आहेत सगळे नाहीसे होतात. कारण तिथून ते वेगळं दिसतं. आपण जितकी उंचीवर जाऊ तितकं ते नाहीच होतं. इथे प्रकृतीचा अष्टधेचा भास असा जो शब्द वापरला त्यावेळेला आपल्याला हा विषय एकदा येऊन गेलेला आहे. पण हा भास का तर ते टिकत नाही आहे म्हणून भास आहे. ते नाही आहे का आता आहेच आहे. त्याच्यावर आपलं आयुष्य चाललेलं आहे. त्याच्यावर आपलं आयुष्याचं आपले जे राहिले ते आपण संपवणार. पण ते जे संपवणार आहे ते कशा दृष्टिकोनातून संपवणार हा प्रश्न आहे. मला ते कळलेलं आहे आणि म्हणून मी ते संपवणार आहे. तर संपवताना काहीही करावं लागेल, माणसाच्या पाया पडावं लागेल, हात जोडायला लागेल का काय करायला लागेल सांगता येत नाही. ते सगळं मी करणार. का करणार तर मी तिथे बसलो आहे. मलाही माहिती आहे की संपवणार लागणार आपल्याला संपवायचं. पण संपवताना भाव काय आहे की मी तिकडंच आहे. तर ते जे म्हणतात जसं आम्ही तिकडेच आहे तसं ते आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे तसं त्यांच्याकडे शक्य आहे. ते आम्ही वैकुंठवासी जसे आम्ही तिथंच आहोत. फक्त मिसळतो आहोत, करतो आहोत, सांगतो आहोत, बोलतो आहोत, बरोबर आहोत, सगळं आहे. पण तरीसुद्धा त्या भूमिकेवरून इकडचं जीवन जगता यावं म्हणजे पूर्णाची ओळख असली म्हणजे हे सगळं दोन्ही बाजूंनी पूर्ण झालं. ज्याचा निराश होतो, ज्याचं नाहीसं होतं असं विश्व पण आहे आणि जे कधीही नाहीसं होत नाही ते जे विश्व आहे त्याच्याशी पण मी निगडीत आहे. तर माझ्यातही काही गोष्टी अशा ज्या कधीच नाहीशा होत नाहीत. ज्या आत्मरूपाने मी आज जिवंत आहे तर ते कधीच नाहीसं होत नाही. फक्त मिसळून जातं एवढंच. मिसळलं गेलं की झालं काम. म्हणजे एवढंच त्याच्यातलं आहे. मग हे पूर्ण विचार यावा. थोडा विचार आला की त्रास होतो. संकुचितता ही नेहमी हानिकारकच आहे. कुठल्याही प्रकारची वैचारिक असो भावनिक असो कसली संकुचितता आली की त्रास आहे. पण विशालता आली की आनंद आहे. मग जेवढी विशालता वाढेल तेवढा आनंद होईल. मग तेवढेच शेवटी आकाशाचं प्रमाण सांगितलं जातं. आपल्याला कळण्यासारखं तेवढं आहे म्हणून आकाशाचं प्रमाण. मग तिथून पाहिलं तर मग याचा काही त्रास होत नाही. मग फक्त काय राहतं, फक्त देणं घेणं राहतं. ते द्यायचं. आपण ते EMIला चेक फाडून दिलेले नाही सगळे ते जाणारच दर महिन्याला तिकडं. ते जाऊ देत ना. मग दर महिन्याच्या EMIच्या चेकला चित्त खालीवर व्हायचं काही कारण आहे का. आपण कबूल केलं ना देणार म्हणून दिलेले ना लिहून त्यांच्याकडे 30 चेक जमा आहेत असं ते दरवेळेला पडतात. परत सारखं खात्री पडला का नाही काय झालं हा तो पडणार आहे डेबिट. तसं ते होणार आहे सगळं. तर तशा पद्धतीचं ते डेबिट पडणार आहे. मग ते पडणार आहे याची काही चिंता करायचं कारण नाही. तसं मनुष्य जसं हे व्यवहारात करतो की चिंता करायची पण काही ना त्याची चिंता लागते. आला का नसेल का, आला असेल का, म्हणजे ह्याच्यावर जाऊन बघ त्याच्यावर जाऊन बघ सगळीकडून एकदा ते आता ते देणंच आहे. एक रकमी देता असेल द्या ना, दर महिन्याला त्रास नाही होणार.
पण तेवढी नाही शक्ती. हां, मग सावकाश झाला, शनई शनई चाल ना, त्याला काही इलाज नाही. आपल्या जगाची परिस्थिती तशी आहे. एकदम आपलं 70 वर्षाचं आयुष्य समजा, हे एक कमिट करून टाका आणि 7 वर्षात मोकळा करा, तसली काही यंत्रणा नाही. मनानं कधीही मोकळे होऊ शकता. दोन्ही यंत्रणा ठेवल्यात, मनानं मोकळं व्हा, कधीही मोकळे व्हा. आणि जर ते अडकून राहाल तर त्या गतीनंच जावं लागेल. कारण 1 तासानंतर 1 तास किती वेळानं जाणार हे ठरलेलंच आहे. ते आमच्या हातात 1 तासाचं 1 मिनिट करणं काय आपल्या हातात नाही. त्यामुळं असल्या तऱ्हेचा ठेवलं नाही, म्हणजे शिस्तीनं माणसाला त्या ज्या परिस्थितीत जगता पण यावं, असेल ते प्रारब्ध भोगता यावं, त्यातून मोकळं होता यावं, यासाठी जी भासमान प्रकृती आहे ती आपल्यासमोर आहे. ती सगळ्या आपण ज्या जगात वावरतो त्याच्यामुळे आपल्याला ती पूर्ण करण्याची संधी मिळते, म्हणून ते आहे. पण ते टिकत नाही हा त्याचा जो गुण आहे तो लक्षात ठेवला की जे टिकणार आहे त्याचं महत्त्व लक्षात राहतं. ते महत्त्व लक्षात आलं की त्याच्याशी मी निगडीत कसा राहीन हा प्रश्न राहतो. मग तो निगडीत राहावा आणि तिथलं त्याला भान असावं, यासाठी हे सगळे ग्रंथ त्यासाठी आहेत. मग त्यांना ते इथे म्हटलं जे निरसी अष्टधेचा भास द्रष्टा आणि दृश्य असं स्वतःची मिळवी कोण, तर साक्षीत्वानी जो गुरुमूर्ती ती ही मिळवते. ते हे आपल्याला गाठून येतात की हे असं आहे असं एकदा लक्षात आल्यानंतर बघावं. फक्त आता देणंच आहे, तर देणंच आहे म्हटल्यानंतर दिलंच पाहिजे ना शेवटी. असं ते चुकवायला गेलं तर व्याजासह फेडावं लागेल परत. आज नाही म्हटलं तर उद्या फेडायला लागणार, उद्या नाही म्हटलं परवा फेडायला लागणार, शेवटी आणखीन त्याच्यावरचं व्याज वाढत राहणार. त्यापेक्षा द्यान मोकळा काय असेल त्यातून मोकळा होतो प्रश्न. हे जसं कर्जाच्या बाबतीत एखाद्या देण्याघेण्याच्या बाबतीत आहे तसं ते सगळं आपल्या प्रपंचातलं मनच आहे. का चित्त कशाने खालीवर होतं, हे देण्याघेण्याने खालीवर होतं. आपल्याला असं वाटतं फुकट माझं नुकसान झालं. तुमचं फुकट नुकसान कसं होईल, जगात काही व्यवस्था नाही तशी काही. देणं घेणं असल्याशिवाय नुकसान नाही होणार. काय ते देणं आहे म्हणून नुकसान झालं म्हणजे आपल्याला ते नुकसान वाटतं आहे, प्रत्यक्षात ते मोकळं करणं आहे. तुम्हाला नुकसान म्हणजे मोकळं करणं आहे आपल्याला. तर ते लक्षात आलं की अरे हे तर कार्यक्रम छान चालला आहे. मग आपण आता त्याच्याकडे बघत बसावं का त्यात सहभागी व्हावं हे आपण ठरवायचं. ती विद्या त्यांना द्यायची आहे म्हणून एवढे ग्रंथ लिहिले. बाकी आता आपल्या वेळ सद्गुरुनाथ महाराज. आता आपण रामनवमीच्या पर्वामध्ये आहोत. क्षणभर विचार करावा, रामाने आयुष्याकडे कसं बघितलं असेल. आपल्याला सोसणारी दुःख आहेत का, सुखाचा विषयच नाही. शेवटी ते परत आले आणि राज्याभिषेक झाला, जय जयकार, संपलं, पुढं काय नाही. त्याला काय सुखाचा विषय आहे, त्याचं मुख्य आयुष्य आहे ते सगळं फक्त कर्तव्य ते बघण्याकडे आहे, बाकी काय नाही. ज्याचं जे देणं आहे, ज्याचं जे घेणं आहे ते त्याचं त्याला घेऊ देत. काय म्हणते, रणात जावा, काही फरक पडला नाही त्याला. रामाच्या आनंदात रानात जाण्याने काही फरक आहे का, आणि राज्याभिषेकाच्या दिवशी आनंद असेल त्याच्यात काही फरक आहे का, काय नाही. आपलं कर्तव्य आहे राज्यावर बसायचं आहे, कर्तव्य नसेल रानात जायचं, जावं वनात, त्याला काही फरक पडत नाही. या प्रत्येक गोष्टीतल्या कर्तव्यात त्याला त्याचा स्थिती कधी बिघडली नाही म्हणून तो राम आहे, बाकी काही नाही. तशी हे प्रत्येक स्थितीत ज्याची स्थितीत कायम आहे त्याच्या पर्वकाळात आपण हा विचार करतो. तेव्हा तो जन्माला आला. महाराजांनी जसं भारताने कृष्णाच्याबद्दल सांगितलं ते खूप संशोधन करून आले, म्हणले मला तर त्याचं जन्माचं ठिकाण बरोबर सापडलेलं आहे. तेव्हा महाराजांनी जे म्हटलं की त्याचा जन्म तिथे कुठे झाला याच्यात आपण इतकी वर्ष संशोधन करून वेळ घालवला, नाशिकचे ग्रस्त आहेत ते, तर त्यांनी ते संशोधन केलं होतं ना. तर ते हे सगळं झाल्यानंतर ते म्हणजे अहो त्याचा जन्म हृदयात व्हायचा असतो, तर तुम्ही कुठे हा विचार करताय. काय लौकिकदृष्ट्या तो इथं आला का तिथं आला, कुठेतरी आला. त्यांनी काय केलं तर आपल्याला हा तो जन्म व्हायचा आहे, तो ज्याचा व्हावा अशी इच्छा आहे, तर त्याचं अनुसंधान आपल्याला लागावं, तो हृदयात जन्म व्हायचा असतो, ते तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणजे. तेव्हा हृदयात आपल्या भगवंताचा जन्म व्हावा यासाठी हे सगळे उत्सवांचं प्रयोजन आहे. काय आपण गोकुळाष्टमी म्हणा, काय रामनवमी म्हणा, काही म्हणा, सगळ्याचं तेच आहे. तर त्यामुळं त्यांनी काय केलं तर त्यांनी हे त्याचं जे आत्मस्वरूप आहे ती न विसरता इथली सगळे कार्यक्रम केलेले आहे. कोणाला मारलं आहे, कोणाला तारलं आहे, कोणाला काय अवतरून दिलं आहे, काही सगळं केलेलं आहे, पण त्याच्यात तो कुठे नाही. ते झालं की बाबा हे राज्य जिंकायचं होतं ते तुला दिलं, हे तू घेऊन टाक. कोण नेणार मला सांगा. तो म्हणणार असं करा, म्हणजे अध्यक्षपद तरी माझ्याकडे होते, तसं नाही. म्हणजे तुम्ही ते जे काय असेल ते तुझं, मी तुझ्या राज्यात पण येणार नाही, कारण माझं त्याच्याशी काही संबंध नाही. माझं कार्य काय होतं ते संपलं, ते काम संपल्यावर तुझं राज्य तुला. तर असं खरं सांगायचं तर आपल्यालासुद्धा घरात तुझं राज्य तुला कुठेतरी म्हणता आलं पाहिजे. अनेक बाबतीत असतं असं, तुझं राज्य तुला तो काही म्हणत नाही, तू माझंच राज्य म्हणतो, तू वाटेकरी आहेस. नाही, त्याने जिंकलेलं आहे तरी तो त्याचा वाटा नाही आहे त्याच्यात काही, लंकेत त्याचा काय वाटा नाही, ते त्याचं आहे, त्याला घेऊन जाऊ देत. असं किती ठिकाणी आपल्याला प्रसंगात आढळेल की तिथे ते आदर्श आहेत ते त्याच्यासाठी आहेत की त्यांना इथलंही कार्यक्रम आपला कर्तव्याचा पुरा करायचा आहे आणि भगवंताचं अनुसंधान लोकांना कसं टिकवावं हे दाखवून द्यायचं आहे. सांगत राहिले नाही आहेत, त्यांनी त्यांचं काम करायचं ते केलं. आता काय यज्ञाच्या रक्षणासाठी ठीक आहे, चला पाठवले ना आपल्याला, वडिलांनी परवानगी दिली ना, गुरुनी परवानगी दिली ना, यज्ञाचं रक्षण. आता यज्ञाचं रक्षण म्हणजे कोणाला मारल्याशिवाय रक्षण होणार का, काहीतरी विक्षेप आहे, त्रास आहे म्हणून जायचं आहे ना.
बरं त्यांना काय ते करता येत नव्हतं असं आहे का खरं सांगायचं तर, पण त्यांना करता येत होतं. आणि शेवटी जगालाही हे दाखवावं लागतं की ह्याच्या हातून हे होतं. म्हणून तुका म्हणे ते आहे त्याच्यात की वानरा हाती घ्यावी लंका, त्याच्यात आहे ते. तर ती काय त्यांना काय वाचतो ही दोघं तिघंच बास होते खरं म्हणजे सगळं करायला. असं एकटा मारुती सगळं हे काम करायला बास असं एकटा राम बास नाही काय सगळं करायला. लक्ष्मण हे तो काय कमी आहे का मला सांगा. अशी ही हे दोघं तिघंजणं जे आहेत ना एवढेच बास आहेत खरं म्हणजे. पण लढण्याचा जो आनंद आहे आणि कामात भाग घेता जो आनंद आहे तो सगळ्यांना मिळावा म्हणून सगळ्यांच्या हाती वनाला हाती घेईल लंका. मला सांगा ते त्या म्हणजे म्हणून तुकोबाने त्याचं हे सांगताना महत्त्व सांगताना असं म्हटले की त्यांना प्रवृत्त केले. आज त्यांच्या जीवनात केवढा तरी आनंद निर्माण करून दिला. त्यांनाही स्वतःला आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांना कधी आता रक्षांचं भय वाटणार नाही, आपण त्यांना जिंकू शकतो हे त्यांना वाटावं यासाठी सगळं केलं. शेवटी ह्यांना एका बाणांसह ते करता येते, ते पडले नाही. हे सगळ्यांनी मिळून आपण एक करूया. आणि ते केल्यानंतर त्याचा आनंद, त्याला आत्मविश्वास, त्यांचं जीवन सुखाचं करून टाकलं. आणि मग आपल्या कामाला म्हणलं आता तुमचं तुम्ही सांभाळा, आम्ही येतो. बरोबर येणार कोण? फक्त मारुतीत, बाकी कोण नाही. ही झेप आहे, ती झेप त्यांना ओळखते. त्यांना मारुतीतला इतर ह्याच्यातला फरक कळतो. पण तो झेप घेणारा आहे त्याला बरोबर, त्याला दिलेलं दाम, बाकी काही नाही, तेच आपण घेतो. त्यामुळे रामाने काय स्वतः सांगितलं नाही रामनाम घे म्हणून. म्हणून मारुतीने ओळखलं यात आहे का ते, नसेल तर मला नको आहे, बाकीचं काय. ह्या ज्या सगळ्या प्रसंग आणि घटना आहेत हे आपल्याला त्याचं मूल्य जाणवून देतं. हाराची गोष्ट जरी किरकोळ असली तरीसुद्धा रत्नाचा प्रश्न आहे. आपल्याला नोटीचा एका साध्या प्रश्न असतो, एवढा रत्नाचा काय प्रश्न असेल, पण हे ते फोडून ह्यात आहे का, राबांचं काय आहे का, काय मग ते तुमचं तुम्हाला ठेवा. ही सगळी फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आहेत की ते जो त्याचा देव आहे त्यातला देव त्याच्यात आहे का नाही. मग व्यवहार राहिला, तो व्यवहारासारखा केला, बाजूला झाले. मग तसे असंख्य प्रसंग असे क्रमाने दिसतील. म्हणून त्यात आपण जो विचार सुरुवातीला म्हटला त्यांच्या दृष्टीनं प्रकृतीचा निराश झालेलाच आहे. त्यांना फक्त त्यांची कर्तव्य उरली तेवढी केली की सूर्यवतीरी ते देऊन टाकायला तयार आहेत तोपर्यंत. काय त्यांना त्यांच्या दृष्टीने त्याचं काही महत्त्व नाही, त्यांचं काम झालेलं आहे. तेव्हा असं तुम्हाला हे प्रत्येक ह्यांच्या ठिकाणी आपल्याला आढळेल. आपण त्याचा विचार करावा. प्रकृतीचा निराश होतो म्हणजे कसा होतो तर ते कळेल. आणि त्याच्यामुळं आपल्याला आपण ज्यात अडकलेलो त्याच्यात बाहेर यायला मदत होईल. तीच त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ग्रंथ, त्यासाठी हे उत्सव, त्यासाठी राम, त्यासाठी सगळं लक्षात ठेवलं होईल असं वाटतं. आपल्याला सगळं हे माहीत आहे तरीसुद्धा परत एखादा रिव्हिजन झाली असेल, उजळणी व्हावी म्हणून करायचं, बाकी काय. रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम. जानकी जीवन स्मरण जय जय